ज्या ज्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात तर त्याचा आरोग्यावरती कसा परिणाम होतो ह्या सर्व गोष्टी ह्या पुस्तकात आपल्याला बघायला मिळतील। आणखीन एक महत्त्वाचा भाग असा आहे की ज्या वेळेला आपण दिनचर्या म्हणतो तर स्वस्थ वृत्त झाल्यानंतर पुढे सद्वृत्ताचा भाग येतो। मग सद्वृत्त म्हणजे काय तर कसं वागावं, नीतिनियम कसे असावेत ह्या गोष्टी आपल्याला सद्वृत्तामध्ये सांगितलेल्या आहेत। आता ह्या सद्वृत्ताचा जेव्हा आपण विचार करतो ना तर त्यावेळेला हे करावं हे करू नये ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या ह्या वारीमध्ये आपल्याला बघायला मिळतात। एकमेकांशी प्रेमभावाने वागावं किंवा आत्मीयतेने वागावं, नुसता धक्का लागला तरी सगळेजण कोणी चिडून बघत नाही, तिथे माऊली एवढं म्हणून पुढे जात असतात। तर ह्या सगळ्या गोष्टींचे जे बदल आहेत ते आपल्यामध्ये व्हावेत। आता एक वैद्य म्हणून ह्या वारीचा कसा आपल्याला उपयोग होतो किंवा वारीमध्ये आपण वैद्य म्हणून कसे घडतो तर ह्या गोष्टी जेव्हा होतात ना तर ज्या वेळेला चरकाचार्य म्हणतात की वैद्य कसा असावा तर मैत्रीम कारुण्य मार्तेषु असं म्हटलंय। सो वैद्याला समोरच्याबद्दल पहिल्यांदा कारुण्य वाटलं पाहिजे, आपल्याला आपल्या पेशंटबद्दल कारुण्य वाटलं पाहिजे, त्याला एम्पॅथी वाटली पाहिजे। तर ही जी सद्भावना आहे ना ही आपल्याला वारीमध्ये शिकायला मिळते। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे वारीमध्ये जे जे वेगवेगळे उपक्रम घेतले जातात तर त्या उपक्रमांमध्ये वृक्षारोपण आहे तर निसर्गाच्या दृष्टीने महत्त्व असतं किंवा त्याच्यामध्ये वेगवेगळे लेक्चर्स असतात स्त्रियांच्या आरोग्याच्या संदर्भामध्ये किंवा त्याच्यामध्ये आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आहे की आरोग्य शिबिरं। तर या आरोग्य शिबिरामध्ये अनेक जे साधक आणि डॉक्टर आहेत तर ते निस्वार्थ अशी सेवा देत असतात। एकदा मला असं आठवत आहे की परमपूज्य अक्कासाहेब यांनी सांगितलं होतं की महाराज तर आपल्याला आपली दुःख निवारण करण्यासाठी आहेच आहेत, पण आपल्याकडे जे आहे ना त्यातनं जर आपण समाजाचं थोडंसं दुःख निवारण करू शकलो तर त्यापेक्षा चांगली गोष्ट कुठली आहे तर आपल्याकडे आयुर्वेद आहे। मग आयुर्वेदाच्या साह्याने आपण हे दुःख निवारण करण्याचा लोकांचा प्रयत्न करावा। तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना ह्या आपल्याला वारीमध्ये शिकायला मिळतात आणि हे सद्वृत्त जर का आपण अंगीकारलं तर वैद्य म्हणून मोठं होत असताना, साधक म्हणून मोठं होत असताना आपण माणूस म्हणून सुद्धा मोठं होत असतो आणि म्हणूनच आयुरारोग्यम ऐश्वर्यम यशो लोकांश्च शाश्वतान असं जे स्वस्थ वृत्ताचं, दिनचर्येचं आणि सद्वृत्ताचं फलश्रुती सांगितली आहे तर त्याच्यामध्ये आयुः म्हणजे लॉन्जिव्हिटी तर वाढेलच, आरोग्य मिळेल आणि तिन्ही लोकांचं ऐश्वर्य प्राप्त होईल असं ह्या स्वस्थ वृत्ताच्या फलश्रुतीमध्ये सांगितलेलं आहे। ह्या सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करणारं हे पुस्तक आहे। याला महाराजांचे आशीर्वाद मिळावेत आणि आपल्या सगळ्यांचं या पुस्तकाला प्रेम मिळावं अशी भावना व्यक्त करते आणि माझे हे 2 शब्द थांबवते। नमस्कार। आप सभी महानुभाव